बायकोला फासावर लटकलेलं पाहिल्यानंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली। हमीरपूरमधील मेरापूर गावात कौटुंबिक वादातून नवरा बायकोनं टोकाचं पाऊल उचलले। पतीनं गळफास घेतलेलं पाहिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली। त्याने मुलांना रूमच्या बाहेर काढलं आणि गळफास घेऊन आयुष्य संपवलं। पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर चला पुढे सविस्तर पाहूयात। आई आणि बापाने आयुष्य संपवल्यानंतर 2 मुलं पोरकी झाली आहेत। कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय। कौटुंबिक लग्नासाठी बाहेर गेले होते। रात्री जेवणानंतर नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले। रागाच्या भरत पत्नीने गळफास घेत आयुष्य संपवले। नवऱ्याने पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्यानंतर स्तब्ध झाला। त्यानेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। त्याने आपल्या दोन्ही मुलांना खोलीच्या बाहेर काढले। त्यानंतर फाशी घेत आयुष्याचा शेवट केला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत चौकशी सुरू केली। दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले होते। फॉरेन्सिक पथकाकडून घराची टेहाळणी करण्यात येत आहे। पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू आहे। सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे। नवरा बायकोच्या आत्महत्येमुळे मेरापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। रामू वर्मा रोजंदारीचं काम करत होता। दररोज येणाऱ्या पैशांवर त्याचं घर चालत होते। त्याला दारू पिण्याची वाईट सवय होती। रामूचं दारू पिणं पत्नीला खटकत होतं। त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत होते। सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आला। जेवण झाल्यानंतर त्याच कारणामुळे दोघात कडाक्याचे भांडण झालं। रुबी नाराज झाली। त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले। दोघांना 4 आणि 3 वर्षांचा मुलगा आहे।